हिंदू बांधवांनो संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी चांगदेव जाधव इंटरनॅशनल यूट्यूबरचे महाराष्ट्रातल्या राज्यासाठी एक सामान्यपणे इथं सत्कार झाला. आपला एक सामान्य गावात सत्कार झाला. सोलापूर जिल्ह्यात आपला सत्कार. या सत्कारच्या आपण लायकीचं तर पाहिजे असा आपला सत्कार झाला. मला आनंद वाटला. इथे येऊन बरं वाटलं. मला एक बिचारी म्हातारी एक कमीत कमी 50-60 वर्षाची माझ्या आई वने माझ्या आजीवने आज त्यांना घरात हाकलून देते. ती आज त्यांचे पैसे सिद्धेश्वर देवळापाशी बिचारी बसते पैसे मागत, उन्हातानाचं वाऱ्याचं पावसाचं, आणि तिचं पैसे संपले की तिला घरात हाकलून लावते ती. पण आय आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळते. पण त्या बिचारी माता माऊलीला घरात हाकलून देऊन ही अन्याय महाराष्ट्रात नसून एक सामान्य चांगदेव जाधव कार्यकर्ता सामान्यपणे पेटून उठलाय. श्री माननीय चांगदेव ती बिचारी म्हातारी माझ्या आजीवनी ती आहे बोरामणीची, आणि तिला घरात हाकलून दिलंय. तिला पैसे घेते ती, पैसे संपले की हाकलून देते ती, देवळात पाठवते ती. हे महाराष्ट्रात संपूर्ण अन्याय नगर. आजी पण माझ्या संघात येते. आज तुम्ही भाषण केलं, माझा पण सत्कार झाला. युट्यूबच्या माध्यमातून सगळ्या तरुणांना सांगतोय भ्रष्टाचार होऊ नये, अन्याय होऊ नये, अन्यायाला वाचा फोडाय सांगतोय. आम्ही मार्गदर्शन करायला बघतोय, तरुणांचं रक्त सळसळ करायला बघतोय. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या मातीसाठी आजींवरनी आजी पैसे मागते, 1-2 रुपये मागते, ही मागते. मुलांची आठवण आली की घरी जाते, तिला नरड दाबून मारतो मुलगा तिचा, मग तिला हाकलून लावतो घराच्या बाहेर. श्री माननीय अर्जुन माने राहणारा बोरामणीचा. ही मी कोणाच्या दबावामध्ये येत नाही, कोणाला घाबरत नाही, मी मारायला पण घाबरत नाही. जनतेसाठी माती झाली तर चालेल. महाराष्ट्रात एक ना एक दिवस इतिहास घडवला. महाराष्ट्राच्या राज्यासाठी, मातीसाठी, गोरगरिबांसाठी लढणार मी, संघर्ष करत राहणार. महाराष्ट्रात किती पण अन्याय होते, किती पण भ्रष्टाचार होते, आणि ह्यांच्यासाठी वाचा फुलले. त्या आजी 1-2 शब्द बोलतील. बोला आजी, तुम्ही 1-2 शब्द काय बोलू? बोला. तुमच्यावर काय अन्याय झालाय बोला. मारते ते आणते ते पैसे काढून घेते ती. हा, पैसे द्यायला भिकारणी जाणून हाकलते ते, मारहाण करते. मारहाण करते बरोबर. हा, तुमचं पैसे घेतो, तुम्हाला वाढ बोलते, हा. नरडं दाबून मारते ते. नरड दाबून मारते बरोबर का. हा, मग ह्याच्यावर कोण दखल घेणार तुमची बरोबर का. नाही म्हातारा वयात बरोबर का जी. नाही. मग मी जे तुमच्यावर जे अत्याचार होता, जे भ्रष्टाचार होता, मी भाषण केलं बरोबर. महाराष्ट्राला हे कळू द्या म्हाताऱ्या माणसावर किती भ्रष्टाचार चाललाय, किती अत्याचार चाललाय, अतिके घटना घडायला लागल्या. त्या महाराष्ट्रात नवीन पिढीला एक मार्ग काढाय बघतोय. जे मुलगा ह्यांचा आहे अर्जुन माने म्हणू, त्याला कडीची कडी शिक्षा व्हायला पाहिजे, दंडात कारवाई व्हायला पाहिजे. आणि त्यानं म्हाताऱ्या माणसावर अन्याय केलाय. ही माझं चुकलं तर तुम्ही सांगा. महाराष्ट्रात मी जेलमध्ये जायला सकाळ घाबरत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, महाराष्ट्राच्या मातीसाठी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता चांगदेव जाधव जनतेसाठी लढणार ही माझ्या आजीवन येते. आज ह्यांच्या संग मी भाषण केलं, ह्यांच्या संग बोललो, ह्यांच्या जवळ गेलो. हिने बोलवून घेतलं, बाळा तू ये म्हणली, मला बस म्हणली. आजी हिने मला जी ह्यांच्या घटना येत्या आज माझ्या डोळ्याला पाणी येते. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी ह्यांची कहाणी ऐकून मी ही भाषण आज रडत करायला लागलोय. महाराष्ट्रात मी रडत भाषण करायला लागलोय. मला भाषण करताना पण रडू यायला लागले. म्हणजे का असं नसून महाराष्ट्रात अतिकी घटना. म्हाताऱ्या माणसांना कारण तुम्ही पैसे घेत तर गोड बोलता, त्या आईला परत सिद्धेश्वरला हाकलून लावता, परत पैसा संपले घराच्या बाहेर काढता, पिशव्या फेकता. म्हाताऱ्या माणसाला वयस्कर माणूस लागा महाराष्ट्रात हे काय चाललंय. पण अशा घटना घडून आणि ह्यांना सिद्धेश्वरला हाकलून लावते ते, ह्यांचं नर्द दाबते ते. महाराष्ट्रात कशा पाय चाललंय अशा घटना, कशा पाय एवढ्या घरायला. एक मी फॅन फॉलोइंग वाढवायसाठी पण करणं एक सामान्यपणे कार्य करतोय. तरुणांचं रक्त सळसळ करतोय. आणि महाराष्ट्रातले जेवढे मला बघते ते काय माझी विरुद्ध दुश्मन तुम्ही असा आम्हाला काही सकाळ फरक पडणार नाही. चांगदेव जाधव हिंदुत्वांसाठी आणि गरिबांसाठी एक मार्ग काढणार, एक नवीन पिढीला असा संघर्ष करत राहणार. मी कशाला घाबरणार नाही, कशाला हे करणार नाही. मी नवीन मार्ग. जय हिंद, जय महाराष्ट्र.